आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील आपत्कालीन व्यवस्थेची तयारी अधिक सक्षम करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देत संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला। पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी तसेच मुख्यालयासह सर्व प्रभाग समिती स्तरावरील आपत्ती कक्ष 24 तास सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेले आहेत। यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी तडवी, आपत्कालीन विभागातील कर्मचारी उपस्थित होते। महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी सांगितलं की मान्सून कालावधीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनुष्यबळाची कमतरता भासता कामा नये। शहरातील कोणत्याही भागातून मदतीचा संदेश प्राप्त होता संपूर्ण यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचेल यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे। तसेच आपत्कालीन कक्षात येणाऱ्या प्रत्येक कॉलची व्यवस्थित नोंद ठेवण्यात यावी। संबंधित तक्रारींवरती कोणती कार्यवाही करण्यात आली याची माहिती तक्रारदाराला वेळोवेळी देण्यात यावी अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामुग्री अद्ययावत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत। प्राप्त झालेल्या तक्रारींचे पूर्णपणे निवारण होईपर्यंत त्या वाचा सातत्याने आढावा घेण्यात यावा असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पावसाळ्यात विविध विभागांमध्ये समन्वय राखणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं नमूद करत महावितरण आणि पोलीस विभागाचे समन्वयक आपत्कालीन कक्षात उपलब्ध ठेवण्याबाबत नियोजन करण्यात सांगण्यात आलेलं आहे। तसेच आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांमध्येही परस्पर समन्वय आवश्यक असल्यास त्यांनी अधोरेखित केले। आता हे फुटेज हे ऑलरेडी सांडली करतो का पोलीसच स्वतः दिसलं पाहिजे ना सीसीटीव्ही त्यांची एजन्सी गव्हर्नमेंट एजन्सी केलं आणि त्यांनी त्यांचं टेंडर केलं, त्याला शासनाने पेमेंट केलं। एजन्सी मॅडम इकडे घे ना, इथे बोलून मी शॉर्ट घेत आहे शिवफाटा कल्याण फाटा पण दिसतोय शिवफाटा कल्याण फाटा आणि आपण त्यांच्याशी देखील बोलतो एसीचे तर त्याच्या अलर्ट देखील प्रोव्हिजन करतात। जरी कुठे काही टॅक्स झाला पाणी साठतं पुढे झाड पडतं तर आपल्याला शक्य नाही होणार, त्याचा अलर्ट आला आपल्याला तर इमिजिएटली कळलं पाणी सापडत आपण काय करू। खरं तर पावसाळ्यामध्ये अनेक दुर्घटना दरवर्षीच होत असतात आणि त्या धर्तीवरच मला असं वाटतं की आज आपत्कालीन कक्षाला आपण भेट दिलेली आहे। या कक्षामध्ये असलेली यंत्रणा आणि याचे कामकाज कशा प्रकारे चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये दुर्घटना ज्या होतील त्याला कसे सामोरे जाणार आहे आपलं आपत्कालीन, यासाठी आपण या आपत्कालीनला आज भेट दिलेली आहे। तर मला असं वाटतं की मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अग्निशमन विभाग असे एकूण 13 हॉटलाईन आहेत खरं तर, आणि या कक्षाकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री ही मुबलक असल्याचं मला दिसून आलंय। आपण त्याचे व्हिडिओ घेतलेच आहेत, पण येत्या मान्सून कालावधीमध्ये खरं तर आपली सदृश्य घटनांना सामोरे जाण्यासाठी ही व्यवस्था एकदम चांगली व्यवस्थित असली पाहिजे। एखादा फोन कॉल आला तर तो उचलला गेला पाहिजे, कारण स्थानिक नगरसेवकांचे असे म्हणणं असतं की आम्ही वारंवार फोन करतो पण फोन उचलले जात नाहीत। तर ही सगळी व्यवस्था कशी काय आहे बघण्यासाठी आणि आपत्कालीनला चे अधिकारी जे आहेत त्यांना आपण या सूचना आज दिल्या आहेत की जी घटना ज्या प्रभागामध्ये होईल तर त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांचे फोन होतात, कधी नागरिकांचे फोन येतात, तर ते फोन उचलले गेले पाहिजेत किंवा एखादा नगरसेवक त्यासाठी पाठपुरावा करत असेल तर त्या तत्काळ त्या घटनेवर आपण हजर राहिले गेले पाहिजेत। कक्षामध्ये काही सुधारणा पण करण्याच्या ज्या गरजा आहेत त्याही आज आपण बघून घेतल्या आणि तसे निर्देश अजून वाढवण्यासाठीही आपण आपत्कालीनला सांगण्यात आला आहे। विषयी नुकतंच या ठिकाणी सन्माननीय उपायुक्त गोदापुरे साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणजे गृह विभागाच्या वतीने ठाणे शहरामध्ये 6,500 त्या ठिकाणी CCTV गृह म्हणजे पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी बसवले जाणार आहे। वास्तविक पाहता CCTV बसवणं आणि ती CCTVचं सेंटरवरती त्या ठिकाणी ते चित्र दिसणं म्हणजे अंमलबजावणी होणं, या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। खास करून फॉरेस्ट विभाग असेल, जो फॉरेस्ट विभागाला लागून झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नशा करून त्या ठिकाणी नागरिकांना निश्चित प्रकारे त्रास होतो, त्याकरिता त्या ठिकाणी CCTV बसवले जातात। पण ते CCTV जर दिसत नसतील तर पुढची कार्यवाही पोलिसांच्या मार्फत होत नाही। म्हणून मी नुकतंच या ठिकाणी गोदापुरे साहेबांना सांगितलं
की माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी महापालिकेमध्ये पोलीस विभागाचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी आणि गटनेते यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्या विभागामध्ये पहिलं तर 6,500 जे शासनाने गृह विभागाने मंजूर केलेले CCTVज आहेत ते त्या विभागामध्ये निश्चित सन्माननीय नगरसेवकांना, त्या विभागातल्या नगरसेवकांना निश्चित प्रकारे विश्वासात घेऊन त्या ठिकाणी बसवण्यात यावे आणि CCTV बसवून त्या ठिकाणी जे असे गैरकृत्य होतं त्याचं निश्चित ते सेंटर अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत राहावं या संदर्भाची भूमिका घेणं गरजेचं आहे, जेणेकरून शहरामध्ये असे जे लहान सहान गुन्हे घडतात ते गुन्हे उघडकीस यायला या दृष्टिकोनातून मदत होईल. ओके.